आपण चालू करूयात. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. श्री चंद्रकांत दळवी IAS, धनंजय कमलाकर सर IPS आणि माजी कुलगुरू डॉक्टर SF पाटील यांची त्रिस्तरीय समिती काही दिवसांपूर्वी आयोगाने स्थापन केली होती आणि त्या समितीचा अहवाल काल आयोगाने स्वीकृत केला आहे. त्यानुसार ह्यावर्षी 21 ऑगस्टला जी राज्यसेवेची प्रिलिम्स होणार आहे त्याच्यामध्ये सीसॅटचा पेपर क्वालिफाईंग नेचरचा केला आहे. हा निर्णय जुनाच आहे, तो फक्त पुन्हा एकदा कन्फर्म झाला. पण महत्त्वाचा बदल म्हणजे 2023च्या मुख्य परीक्षेपासून राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या योजनेत पॅटर्नमध्ये आणि अभ्यासक्रमामध्ये मात्र मूलभूत बदल झालेला आहे. एका वाक्यात सांगायचं तर MPSC आता UPSC सारखी झालेली आहे. जेव्हा आपण MPSC म्हणतो तेव्हा ऑब्व्हियसली आपण राज्यसेवेचा विचार करत आहोत. प्रत्येकालाच जीवनामध्ये स्थैर्य पाहिजे असतं, परंतु आपल्याला माहिती आहे की बदल किंवा स्थित्यांतर ही एक जीवनाची रियालिटी असते आणि आपली परीक्षा ही त्याला अपवाद नाहीये. तुमच्यातल्या ज्या लोक ऑलरेडी काही दिवस या परीक्षेचा अभ्यास करतायत किंवा जे 2022-23चा पहिला अटेम्प्ट देऊ इच्छितात, जेव्हा त्यांनी त्यांच्या अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये राज्यसेवेविषयी, त्याच्या पॅटर्नविषयी, त्याच्या अभ्यासक्रमाविषयी काही कन्सेप्शन्स होते, काही विचार होते आणि आता मात्र त्याच्यामध्ये पूर्ण बदल झालेला आहे. त्याच्यामुळे गोंधळ होणं किंवा पॅनिक होणं ही अतिशय साहजिक गोष्ट आहे. परंतु मी गेले 20 वर्ष या परीक्षांशी संबंधित आहे आणि UPSC किंवा MPSC या दोन्ही परीक्षांमध्ये अनेक वेळा पॅटर्नमध्ये बदल झालेले आहेत. त्याच्यामुळे हे जे घडतंय हे आपल्यासाठी नवीन आहे, आपल्यासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण करणारं आहे, परंतु ह्यासारखे बदल होत असतात. इनफॅक्ट ह्यासारखे बदल होणं ही समाजाची, प्रशासनाची आणि त्या परीक्षेची पण गरज असते. जर आपण विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की ही जी मागणी होती की MPSCची मेन्स जी आहे ही फक्त ऑब्जेक्टिव्ह न राहता डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची असावी, ही अनेक वर्षांपासून होती. काही वर्षांपूर्वी ऍक्च्युअली हाच पॅटर्न म्हणजे जो UPचा पॅटर्न जो आहे तोच MPचा पॅटर्न होता, परंतु काही कारणांमुळे आणि पर्टिक्युलरली आपल्याला कल्पना आहे की थोड्यासा MPSCच्या कारभारामध्ये त्यावेळेला काही अनागोंदीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच्यामुळे MPSCने बहुतेक हा निर्णय घेतला की मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह करावी. आता जेव्हा ही परीक्षा पुन्हा एकदा ते पॅटर्न बदलत आहेत तेव्हा आपल्याला समजून घेतलं पाहिजे की आयोगाच्या कामामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. तर आता ही सगळी वाढ होऊन सुद्धा ते हे पॅटर्न आणतायत, त्याच्याकरता खरं तर आपण त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन केलं पाहिजे. दोन गोष्टी याच्यामुळे नक्की होतील. आपण जेव्हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला लागतो तेव्हा UPSC करायचं का MPSC करायचं हा पहिला डिसिजन आपल्याला घ्यावा लागतो आणि बऱ्याच वेळेला जो आपण निर्णय घेतो त्याच्या मागे काही फार कॉन्क्रीट विचार असतात असंही नाही. त्यावेळेला आपल्या मनाला जे वाटतं, आपल्याला असं वाटतं की आपल्याला हे जमेल किंवा ते जमेल किंवा आपली काही स्वप्न असतात, प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते, त्याप्रमाणे आपण निर्णय घेतो. पण UPSC करताना आपल्याला कुठेतरी वाटत असतं की UPSC बरोबरच MPSC करता आलं तर आपल्याला ऑब्व्हियसली रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील किंवा MPSC करताना आपल्याला असं वाटत असतं की शेवटी मला DCD YSP पाहिजे आणि 15-18 वर्षांनंतर प्रमोशन नंतर मी IAS IPS बनणारच आहे, तर मग मी आता जर ह्याच अभ्यासावरती UPSC करू शकलो तर माझं आयुष्य मे बी 18 वर्षांनी फास्ट फॉरवर्ड होऊ शकतं. त्यामुळे UPSC करताना मनात असं असतं की MPSCचा पण खरंच अटेम्प्ट देता यायला पाहिजे आणि MPSC अभ्यास करताना असं वाटत असतं की आपल्याला UPSC पण करायला पाहिजे. तर हा जो गोंधळ जो होता हा गोंधळ आता आयोगाच्या ह्या निर्णयामुळे दूर होणार आहे आणि जे अभ्यास करतायत किंवा जे अभ्यासाला सुरुवात करणार आहेत त्यांच्याकरता खरं तर ही आनंदाची गोष्ट आहे. माझ्या समोर जे आता श्रोते असतील त्याच्यामध्ये काही विद्यार्थी जे असतील हे फक्त UPSCचा अभ्यास करणारे असतील, काही जण फक्त MPचा अभ्यास करणारे असतील आणि MPSCचा अभ्यास करणाऱ्यांमध्ये सुद्धा काही जण ऑलरेडी अभ्यास करत असतील आणि काही जण 2022 किंवा 23 पासून आपल्या अभ्यासाला सुरुवात करणार असतील. सगळ्यांचा एकत्र जर विचार केला तर जे अभ्यासाला सुरुवात करणार आहेत, आयदर तो MPSCचा असेल किंवा UPSC असेल, त्यांनी खरं तर स्वतःचा गोंधळ करून घ्यायची गरज नाहीये. याचं कारण त्यांनी अजून अभ्यासाला सुरुवातच केली नाहीये. त्याच्यामुळे त्यांना अभ्यासाला सुरुवात करताना ऑब्व्हियसली तर ज्यांना MPSC करायचा निर्णय ज्यांनी घेतला असेल गेल्या 2-3 वर्षांमध्ये, पण अभ्यासाला जेव्हा आता सुरुवात करत असतील तर त्यांना काही नवीन गोष्टी अडॉप्ट कराव्या लागतील.
पण सुरुवातीपासूनच त्यांच्याकरता हा बदल आलेला असल्यामुळे त्यांनी काही गोंधळायची गरज नाहीये. खरा प्रश्न कुणाचा आहे तर गेली 2-3 वर्ष ज्यांनी राज्यसेवेचा अभ्यास केलेला आहे, ज्यांनी राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा इंटरव्ह्यू दिलेले आहेत किंवा राज्यसेवेमध्ये यांना पोस्ट पण मिळालेली आहे आणि पुन्हा पोस्ट इम्प्रुव्हमेंटसाठी ते पुन्हा परीक्षा देऊ इच्छितात, त्यांना मात्र हा बदल ह्या बदलाप्रमाणे त्यांना अडॉप्ट व्हावंच लागेल. हा बदल चांगला आहे, वाईट आहे, तुमच्या परिस्थितीप्रमाणे किंवा तुमच्या बॅकग्राऊंड प्रमाणे तुमची मतं असू शकतात. मला स्वतःला जर विचारलं तर जेव्हा आपण डीसी, डीवायएसपी, तहसीलदार सारख्या मोठ्या पदावर जेव्हा जातो तर तेव्हा ह्या प्रकारची परीक्षा ही एक गरज असते असं मला वाटतं. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा आयोगाचं अभिनंदन करूयात की त्यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्यांनी ऑलरेडी अभ्यास केलेला आहे त्यांनी अडॉप्ट करणं अतिशय गरजेचं आहे, कारण बदल आलेला आहे आणि बदल झालेला आहे. त्याच्यामुळे हे साहजिक आहे की आता ऑलरेडी जो अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण बदल करावा लागेल. ज्या प्रकारची तुम्ही अप्रोचेस आतापर्यंत डेव्हलप केले असतील त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करावा लागेल, पण त्याला काही पर्याय नाहीये. तुम्हाला ह्या बदलांना सामोरं जावंच लागेल जर आपल्याला एमपीसी मधनं कुठल्याही प्रकारची पोस्ट पाहिजे असेल तर. सुरुवातीला हे नक्की बदल काय आहेत, म्हणजे ही योजना नक्की काय आहे त्याचा आपण विचार करूयात. एका वाक्यात मगाशी मी म्हटलं की एमपीसी पण युपीसी सारखी झालेली आहे. म्हणजे काय तर प्रिलिम जे आहे त्याच्यामध्ये 2 पेपर जे आहेत जीएस आणि सीसॅटचे, ते दोन्ही परीक्षांमध्ये आता प्रिलिम तुम्ही पास होणार हे फक्त जीएसच्या पेपरवरतीच ठरणार आहे आणि सीसॅट हा दोन्ही ठिकाणी क्वालिफाईंग असणार आहे. आणि मेन्स जी आहे, आतापर्यंत एमपीएससी मध्ये पण जीएसचे 4 पेपर होते, परंतु आता हे सगळे पेपर वर्णनात्मक स्वरूपात मध्ये येणार आहेत आणि सिलेबस नक्कीच चेंज होणार आहे. सिलेबसचे डिटेल्स जे आहेत ते अजून आयोगाने दिलेले नाही आहेत, परंतु आयोगाने काल जे नोटिफिकेशन डिक्लेअर केलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सिलेबस म्हणजे पूर्व आणि मुख्य दोन्हीच्या जीएस आणि वैकल्पिक विषयांचे सिलेबस ते लवकरच डिक्लेअर करणार आहेतच. पण त्यांनी स्ट्रक्चर आपल्याला दिलेलं दिसतं. एकूण 9 पेपर आहेत, त्यातले मराठी आणि इंग्रजी हे 2 भाषांचे क्वालिफाईंग पेपर आहेत. 300 मार्काचे ते पेपर असतील. 25% मार्क तुम्हाला त्याच्यामध्ये पडायचे. ते झाले की मग तुम्ही बाकीच्या पेपरांसाठी क्वालिफाय होणार आहात. गुणवत्ता यादीसाठी हे 2 पेपर लक्षात घेतले जाणार नाहीत. मग गुणवत्ता यादीसाठी युपीएससी प्रमाणेच 250 मार्काचे जीएसचे 4 पेपर असतील, जीएस 1, 2, 3, 4 आणि एसीचा एक पेपर असेल. तर हे 5 पेपर सगळ्यांना सेम असतील, म्हणजे 1250 मार्क हे सामायिक असतील. जीएस 1, 2, 3 मध्ये त्यांनी आता एवढं सांगितलेलं आहे की आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि महाराष्ट्राशी संबंधित विषय यांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव असेल. आणि जीएस 4था पेपर जो आहे त्याच्यामध्ये नैतिकता, चारित्र्य आणि योग्यता हे त्या पेपरचं हेडिंग असेल. दैनंदिन भाषेमध्ये आपण त्याला एथिक्सचा पेपर असं म्हणतो युपीएससीचा अभ्यास करताना. तर याच्यावरनं हे दिसतंय की आत्ताचा जो मेन्सचा सिलेबस आहे राज्यसेवेचा तो नक्कीच बदलला जाणार आहे आणि मे बी युपीएससीच्याच धर्तीवरती जीएस 1, 2, 3 हे रिअरेंज होतील. एक पॉईंट याच्यामध्ये ऍड होईल युपीएससी पेक्षा जास्त, तो म्हणजे महाराष्ट्राचा अभ्यास. महाराष्ट्रामध्ये जर एखादी घटना ही आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय पातळीवरती जर महत्वाची असेल तरच युपीएससीला आपण त्याचा अभ्यास करतो, परंतु अशा बरेच घटना असू शकतात की ज्या फक्त महाराष्ट्राशी संबंधित आणि महाराष्ट्राकरताच महत्वाच्या आहेत. ऑब्व्हियसली राज्यसेवेचा अभ्यास करताना तो आपल्याला ऍडिशनल अभ्यास करावा लागेल. 4था पेपर मला असं वाटतं की तो कॉमनच असेल, कारण नैतिकता, चारित्र्य किंवा योग्यता हे तुम्ही एमपीएससी द्या किंवा युपीएससी द्या त्या बेसिकली सेमच असणार आहेत. एसेचा पेपर जो आहे हा माझ्या दृष्टीने फार महत्वाचा बदल आहे, कारण राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये आतापर्यंत एसे हा फक्त भाषांच्या पेपरमधला एक छोटा प्रश्न होता. आता 250 मार्काचा सेपरेट पेपर इथे येणार आहे. हे सोडून, म्हणजे हे झाले 5 पेपर सामायिक, हे सोडून एक वैकल्पिक विषय तुम्हाला निवडायचा आहे. नोटिफिकेशन मध्येच कालच्या आयोगाने 26 वैकल्पिक विषयांची यादी दिलेली आहे. त्यामधला एक पेपर तुम्हाला निवडायचा आहे आणि ह्या पेपरचे 2 पार्ट असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही हिस्ट्री पेपर जर घेतला तर मग हिस्ट्रीचे पेपर 1, पेपर 2 असतील आणि जो सिलेबस जो असतो इतिहासाचा मग तो 2 पार्टमध्ये डिव्हाइड केला जाईल. म्हणजे आता युपीएससीचा विचार जर केला तर हिस्ट्रीचा पहिला पेपर जो असतो त्याच्यामध्ये प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारताचा अभ्यास असतो आणि पेपर 2 मध्ये आधुनिक भारताचा आणि आधुनिक जगाचा अभ्यास असतो. तर अशाच प्रकारे सगळेच वैकल्पिक विषयांचा अभ्यास हा 2 पेपरमध्ये डिव्हाइड केला जाईल. तर अशा प्रकारे 4 जीएस, 1 एसे
आणि 2 वैकल्पिक विषय असे 7 पेपर हे तुमचं गुणवत्ता यादीचं स्थान ठरवतील. हा प्रत्येक पेपर 250 मार्काचा असेल आणि 1750 मार्काची ही मुख्य परीक्षा असेल. ही मुख्य परीक्षा जे पास होतील ते इंटरव्ह्यूला जातील आणि इंटरव्ह्यू मुलाखत ज्याला आपण म्हणतो ते तर 275 मार्काची असणार आहे. म्हणजे सगळे मिळून 2025 मार्क ठरवतील तुमचं गुणवत्ता यादीतील स्थान. परीक्षा वर्णनात्मक असणार आहे. वर्णनात्मक म्हणजे ज्याला आपण एलॅबोरेटिव्ह म्हणतो. तर हा खरं तर सगळ्यात महत्वाचा बदल आहे. मला जर तुम्ही विचारलं तर काही जण असं म्हणतील की अरे राज्यसेवेचा सिलेबस बदलला. मला असं वाटतं की सिलेबस बदलणं ही एक चालू राहणारी प्रक्रिया आणि सिलेबस बदलल्यामुळे आपण प्रोफेशनल लोक असतो, आपण व्यावसायिक अभ्यास करणारे विद्यार्थी आहोत. उद्या ते जे सांगतील त्या विषयाचा आपण अभ्यास करणारच आहोत. उद्या त्यांनी म्हटलं की तुम्ही आता आंतरराष्ट्रीय जिओलॉजीचा अभ्यास करा तर आपण तोही अभ्यास करू शकतो. तर आपण जो देऊ तो आपण अभ्यास करणारी लोक आहोत. मेन बदल जो आहे तो कुठला आहे तर आतापर्यंत राज्यसेवेची मुख्य परीक्षा जी होती ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची होती. आपल्याला 4 पर्यायांपैकी आपल्याला एक पर्याय निवडायचा लागायचा. त्याऐवजी आता तुम्हाला हे 7ही पेपर जे आहेत, 4 GS 1 एसे आणि 2 ऑप्शनलचे हे 7ही पेपर तुम्हाला उत्तरं लिहावी लागणार आहेत आणि माझ्या दृष्टीने हा सगळ्यात मोठा बदल आहे. तर हा जो बदल जो आहे त्याला अनुसरून आपल्याला नक्की आपल्या अभ्यासामध्ये काय बदल करावे लागणार आहेत हा माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. जे विद्यार्थी त्यांनी ऑलरेडी डिसिजन घेतलेला आहे की आम्हाला युपीएससीचा अभ्यास करायचा आहे त्यांनी आता मला असं वाटतं की जास्त खोलात जायची गरज नाहीये. त्यांनी आता युपीएससीचा अभ्यास चालू ठेवावा. जेव्हा एमपीएससीचा सिलेबस येईल तर तेव्हा आपल्याला एक्झॅक्टली कळेल की महाराष्ट्राशी संबंधित नक्की अधिक आपल्याला अभ्यास काय करायचा आहे आणि मग त्यावेळेला तो अभ्यास आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये किंवा आपल्या प्रक्रियेमध्ये आणता येईल, अंतर्भूत करता येईल. त्यामुळे जे युपीएससी करतायत त्यांनी युपीएससीचा अभ्यास चालू ठेवावा. जेव्हा सिलेबस डिक्लेअर होईल लवकरच तेव्हा आपण पुन्हा भेटू आणि त्यावेळेला मग युपीएससीचा अभ्यास करणाऱ्यांनी राज्यसेवेचा पण कसा अभ्यास करावा, त्याच्यामध्ये काय ऍडिशन कराव्यात याच्यावरती आपल्याला विस्ताराने बोलता येईल. प्रमुख प्रश्न जो आहे तो की जे राज्यसेवेचा अभ्यास करतायत प्राधान्याने त्यांनी आता काय करणं अपेक्षित आहे. आणि मी मगाशी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे की याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत ज्यांनी ऑलरेडी ह्या परीक्षांचा अभ्यास केलेला आहे 1, 2, 3 वर्ष. त्यांना आपल्या अभ्यासामध्ये आपल्या अभ्यास प्रक्रियेमध्ये अभ्यासाकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये फार मूलभूत बदल करावा लागणार आहे. आणि जे नवीन आहेत त्यांनी हे नवीन स्ट्रक्चर असल्यामुळे त्यांना तसं चिंतेचं कारण नाहीये, कारण ते हे सगळे जे काही गरजा ज्या आहेत ते नव्यानेच ते आत्मसात करणार आहेत. पण मला असं वाटतं की जरी 2022-23ला तुम्ही राज्यसेवा द्यायचा विचार केला असला आणि अभ्यासाला तेव्हा जरी सुरुवात करणार असता तरी गेले 2-4 वर्ष तुम्ही प्रत्यक्ष दृष्टीने ह्या परीक्षेकडे बघत असता आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मनामध्ये ऑलरेडी काही गृहीतकं मांडली असतील. तर त्याच्यामध्ये मात्र बदल करावा लागेल. प्रामुख्याने मला असं वाटतं की 4 पॉइंट महत्वाचे आहेत. राज्यसेवेचा आपण आतापर्यंत अभ्यास करायचो तेव्हा बऱ्याच वेळेला आपली पूर्व आणि मुख्य परीक्षा याच्यामध्ये आपण थोडंसं सेग्रिगेशन करायचो. काही टॉपिक जे आपल्याला होते ते फक्त प्रिलिम्सला असतील, काही टॉपिक मेन्सला असतील. आता मात्र आपल्याला युपीचा अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा प्रामुख्याने आपल्याला अभ्यासाची सुरुवात करताना मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा लागेल आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मग आपल्याला प्रिलिम्स करता जे काही थोडेफार वेगळे टॉपिक्स असतील त्याचा अभ्यास करावा लागेल. ह्या वर्षीची प्रिलिम्स जी आहे ही ओल्ड सिलेबस प्रमाणेच घेतली जाणार आहे हे त्यांनी ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे. पण पुढच्या वर्षी प्रिलिम्स जी असेल त्याच्यामध्ये मे बी सिलेबस पुन्हा बदलेल आणि ते मेन्सच्या सिलेबसच्या धर्तीवरती नक्कीच आणतील. कारण हे सगळे बदल जे आहेत हे युपीएससीचं सध्याचं स्ट्रक्चर जे आहे त्याप्रमाणे ते होत आहेत. त्याच्यामुळे प्री कम मेन्सचा अभ्यास हा फार महत्वाचा आहे. जेव्हा आपण राज्यसेवेच्या अभ्यासाला सुरुवात करायचो आतापर्यंत तर तेव्हा आपल्याला हा असा वेगळा बदल करायची गरज कधी वाटली नव्हती. आता ते करावं लागेल. आणि बरेचसे टॉपिक युपीएससी मध्ये जे असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण वैकल्पिक विषयाचा विचार जर केला तर तो वेगळाच सब्जेक्ट आहे आणि तो फक्त मेन्सला असणार आहे आणि तो प्रिलिम्सला नसणारच आहे. किंवा आपण जर एसेचा विचार जर केला तर एसेचा अभ्यास म्हणजे प्रत्येक विषयाविषयी तुम्हाला खोलात अभ्यास करावा लागणार आहे. तर त्याचाही जो आपण अभ्यास करतो तो फक्त मुख्य परीक्षेसाठीच महत्वाचा असतो, त्याचा प्रिलिम्सचा तसा काही फायदा होत नाही. मग इथे प्रॉब्लेम काय तर प्रॉब्लेम हा आहे की
जर आता आपण राज्यसेवा 2023चा विचार जर केला युपीएससीच्या धर्तीवर, तर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा याच्यामधला जो कालखंड जो असेल हा सगळा फक्त मेन्सचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा नसणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता जेव्हा अभ्यासाला सुरुवात कराल, समजा 2023च्या अटेम्प्टसाठी, तर तुम्हाला 2023च्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेवर नाही, तर 2023च्या मुख्य परीक्षेवर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. आणि पुढचे काही महिने तो मुख्य परीक्षेचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मग पूर्व परीक्षेच्या आधी काही काळ फक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करावा लागेल. तर हा मूलभूत बदल आहे. दुसरा बदल प्रीकम मेन्स मध्ये काय होतो, की आतापर्यंत राज्यसेवेमध्ये समजा मला पॉलिटिक्सचा अभ्यास करायचा आहे, राज्यघटनेचा अभ्यास करायचा आहे, तर प्रिलिम्स असेल किंवा मेन्स असेल, दोन्हीकडे ऑब्जेक्टिव्ह पेपर होते. काही टॉपिक्स मेन्सला ऍडिशन होते, पण जे काही टॉपिक मला प्रिलिम्सला होते तसेच तेच टॉपिक त्याच प्रकारे ते मेन्सला मला विचारणार आहेत. पण मूलभूत बदल फार कमी होता. युपीएससीला काय होणार आहे किंवा काय होतं की जे आता राज्यसेवेला होणार आहे, ते म्हणजे की तुम्हाला मेन्सला उत्तरं लिहायची आहेत आणि प्रिलिम्स जी आहे ती मात्र ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रिलिम आणि मेन्सच्या अभ्यासामध्ये किंवा त्या टॉपिककडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये तुम्हाला बदल करावा लागणार आहे. तो प्रीकम मेन्सचा बदल हा मला असं वाटतं की हा सगळ्यात कळीचा मुद्दा असणार आहे. याच्याविषयी ऑब्व्हियसली आपण विस्ताराने बोलूयात नंतर, जेव्हा आपल्याला हा सिलेबस डिटेलमध्ये समोर येईल. दुसरा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस. आणि जे लोक ऑलरेडी एमपीएससीचा अभ्यास करतायत त्यांच्या दृष्टीने हा सगळ्यात मोठा अडॉप्शनचा भाग असणार आहे. याचं कारण मी नेहमीच म्हणतो की एमपीएससीचा अभ्यास जो आहे, जीएस हा मला नेहमीच युपीएससी पेक्षा खरं तर जास्त वाटत आलेला आहे. त्याच्यामध्ये जास्त विषय आहे, त्याची विड्थ खूप जास्त आहे. ज्यांनी एमपीएससीची मेन्स दिली असेल ते माझ्या या मताशी नक्कीच सहमत होतील. खूप सारा अभ्यास करावा लागतो, खूप सारे विषय हाताळावे लागतात. पण युपीएससीला तुम्हाला जेव्हा लिहावं लागतं तर तेव्हा तुम्हाला ते जे कौशल्य जे आहे, कौशल्य आत्मसात करण्यासाठी तुम्हाला जास्त काळ प्रयत्न करावा लागतो. थोडासा अजून डिटेलमध्ये जर सांगायचं असेल तर समजा असा विचार करा की आज मी राज्यघटनेचा राज्यसेवेसाठी अभ्यास चालू केला नॉर्मल ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये, तर माझा 15 दिवस 20 दिवसामध्ये राज्यघटनेचा सगळा अभ्यास कंटेंट पॉईंट ऑफ व्ह्यूनी पूर्ण होऊन जाईल. युपीएससी मध्ये काय होईल तर कंटेंट पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण इथे 20 दिवसामध्ये तो अभ्यास तसाच पूर्ण होईल. परंतु जेव्हा गोल काळे करण्यापेक्षा जर तुम्हाला जेव्हा त्याची उत्तरं लिहावी लागतील तेव्हा तुम्हाला लिखाणाची प्रॅक्टिस करावी लागेल आणि लिखाणाची प्रॅक्टिस ही तुम्हाला जवळजवळ वर्षभर करावी लागेल. हा सगळ्यात मोठा बदल ऑलरेडी जे अभ्यास करतात राज्यसेवेचा त्यांना अडॉप्ट करणं अतिशय गरजेचं आहे. ऑब्व्हियसली 2022ची मुख्य परीक्षा झाल्यानंतर 2023च्या मुख्य परीक्षेपर्यंत 1 वर्षाचा कालखंड साधारणतः असेल, त्याच्यामध्ये त्यांनी लिखाणावरती कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. आणि जे विद्यार्थी आता सुरुवातीपासून अभ्यास करणार आहेत तर त्यांनी ऑब्व्हियसली सुरुवातीपासूनच लिखाणावरती भर देणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे नुसत्या अभ्यासाबरोबरच लेखन कौशल्य आत्मसात करणं हा एक वेगळा भाग आता राज्यसेवेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या अंगी बाणवावा लागेल. तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे की ज्या ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅट एमपीएससीचा आतापर्यंत होता त्याच्यावरती ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स विचारले जात नव्हते, तुम्हाला तुमची मतं विचारली जात नव्हती. पण आता काय होणार आहे तर मुख्य परीक्षा ही लेखी स्वरूपात आल्यामुळे तुम्हाला तिथे तुमची मतं द्यावी लागणार आहे. आणि आतापर्यंत बऱ्याच जणांना ही मतं फॉर्म करायची सवय नसते, परंतु मला असं वाटतं की ते आता तुम्हाला सुरुवातीपासूनच जे आपल्या आजूबाजूला घडतंय त्याच्याविषयी किंवा जो आपण सिलेबस बघतोय त्याच्याविषयी आपल्याला मतं तयार करावी लागतील. उदाहरण द्यायचं झालं तर प्रीला युपीएससी असेल किंवा एमपीएससी असेल, प्रश्न काय विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी गौतम बुद्धाची फिलॉसॉफी मधील तत्व कोणती. हाच प्रश्न दोन्ही मुख्य परीक्षांनी विचारला जाऊ शकतो की गौतम बुद्धाची महत्वाचे विचार सांगा. परंतु लेखी परीक्षेमध्ये याच्यापेक्षा अजून एक पुढच्या पातळीवरती प्रश्न विचारू शकतात, तो म्हणजे की गौतम बुद्धाचे जे विचार होते त्यांचे विचार आजच्या ज्या आपल्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी कसे उपयुक्त ठरू शकतात हे सांगा. अशा प्रकारे थोडंसं विश्लेषणात्मक आणि आपल्याला आपली मतं तयार करणं ह्या प्रक्रिया पण आपल्याला आता आत्मसात करावी लागतील. हा तिसरा महत्वाचा बदल आपल्याला करावा लागेल. आणि चौथा महत्वाचा बदल म्हणजे ज्याला मी 360 व्ह्यू पॉइंट म्हणेल की आपल्या आजूबाजूला जे काही घडतंय त्याच्याकडे आपण 360 अंशांमधनं म्हणजे सर्व बाजूंनी किंवा बहुआयामी दृष्टिकोन आपल्याला
डेव्हलप करावा लागणार आहे. जेव्हा परीक्षा ऑब्जेक्टिव्ह असते तेव्हा 360 डिग्री व्ह्यू पॉईंटची गरज नसते, कारण एकाच एक असं ते प्रमाण असतं, कारण शेवटी आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात, त्यापैकी आपल्याला एक निवडायचा असतो. त्यामुळे आपल्याला हा विचार करायचा नसतो की कुठले कुठले आयाम ह्या विषयाशी संबंधित त्यांनी दिलेले असतात. इथे मात्र तसं आता होणार नाहीये. तर ही पण गोष्ट तुम्हाला अभ्यासामध्ये सुरुवातीपासूनच आत्मसात करावी लागेल. तर मला असं वाटतं की 4 मुद्दे सगळ्यात महत्वाचे आहेत. प्रीकम मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू अभ्यास करणं, रायटिंग प्रॅक्टिस करणं, आपली मतं तयार करणं आणि आपल्या आजूबाजूला 360 डिग्री मधनं बघणं. आता मला जर पर्टिक्युलरली विचारलं की एमपीएससी करावं का युपीएससी करावं, हा प्रश्न माझ्या मते आता फायनली आयोगाने सॉल्व्ह केलेला आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाने आता अभ्यासाला सुरुवात करताना युपीएससीनीच सुरुवात करणं गरजेचं आहे. तुम्हाला कल्पना असेल काही जणांना की काही वर्षांपूर्वी मी हे काही फेसबुकच्या पोस्टमधनं अतिशय क्लॅरिटीने लिहिलं होतं की तुम्ही युपीएससीचा अभ्यास करत करत एमपीएससीचा अभ्यास कसा करू शकता. मला जर विचारलं की एमपीएससी मध्ये तुमचा निकाल काय आहे, तुमचा रिझल्ट काय लागलेला आहे, तर माझा जो बेस्ट रिझल्ट जो आहे तो म्हणजे विजय कुलंगे महाराष्ट्रात दुसरा आला होता, आकाश लिगाडे महाराष्ट्रामध्ये पहिला आला होता, किंवा रमेश घोलप महाराष्ट्रामध्ये पहिला आला होता. आणि हे सगळे जे एमपीएससीचे विद्यार्थी, एमपीएससीला जे पहिले दुसरे आलेले विद्यार्थी जे आहेत ते सिनर्जीमध्ये त्यावेळेला मुख्य परीक्षेचे युपीएससीचे क्लासेस करत होते. म्हणजे याचा अर्थ जेव्हा हे पॅटर्न सेम होते तेव्हा राज्यसेवेतले टॉपर्स जे होते हे युपीएससीचा अभ्यास करत करत राज्यसेवा देणारे विद्यार्थी होते. आणि तोच पॅटर्न आता पुन्हा नक्की रिपीट होणार आहे. त्याच्यामुळे एमपीएससी का युपीएससी हा जो डिबेट जो आहे हा आता सध्या मला वाटतं की सेटल करण्याची गरज आहे. आता तुम्ही जेव्हा नवीन अभ्यासाला सुरुवात कराल तर तेव्हा तुम्ही युपीएससी पॉइंट ऑफ व्ह्यूच अभ्यास करा आणि युपीएससीचा अभ्यास करता करता राज्यसेवा कशी द्यायची याचा आपल्याला विचार करावा लागेल. ऑब्व्हियसली कंटेंट पॉइंट ऑफ व्ह्यूनी नक्की काय बदल करावे लागतील, युपीएससी सोडून राज्यसेवेचा अजून काय वेगळा अभ्यास करावा लागेल, हे जेव्हा सिलेबस येईल तेव्हा आपण डिस्कस करूच यात. जे युपीएससीचा अभ्यास करतायत त्यांनी युपीएससीचा अभ्यास चालू ठेवा, नंतर आपल्याला बघता येईल की एमपीएससीच्या काय ऍडिशन्स करायच्यात. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे की करंट इव्हेंटचा अभ्यास तुम्हाला आता खूप जास्त डेप्थ मध्ये करावा लागेल. ह्या वर्षी तुम्ही एमपीएससीचा अभ्यास जर करत असाल तर ऑब्व्हियसली ह्या वर्षी तर काही बदल नाहीयेत. त्याच्यामुळे एमपीएससी मुख्य परीक्षा होईपर्यंत तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. पण तुमची एमपीएससीची मुख्य झाली की मग मात्र तुम्हाला करंट इव्हेंटचा जो अभ्यास तुम्ही एमपीएससी साठी करता त्याच्यापेक्षा खूप जास्त खोलात जाऊन तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तोपर्यंत ऑब्व्हियसली सिलेबस पण आलेला असेल. आणि जे विद्यार्थी मे बी त्यांना राज्यसेवाच करायची आहे पण ते 2023चा अटेम्प्ट देणार आहेत तर त्यांनी सुद्धा आता अभ्यास करताना युपीएससीचा अभ्यास युपीएससी पॉइंट ऑफ व्ह्यू अभ्यास चालू करा. कारण तसाही म्हणजे आता आज फॉर एक्झाम्पल मला एमपीएससीचा अभ्यास स्टार्ट करायचा आहे पण माझ्याकडे सिलेबस नाहीये ना, तर त्याच्यामुळे सिलेबस येईपर्यंत तसंही तुम्हाला तो कुठला सिलेबस असेल तर तो युपीएससीच्या धर्तीवरती असणार हे आपल्याला क्लिअर दिसतंय. सिनर्जीमध्ये 16 ऑगस्ट पासून आम्ही फ्रीडम 360 नावाची एक बॅच लॉन्च करणार आहोत की ज्याच्यामध्ये एमपीएससी आणि युपीएससी या दोघांचाही एकत्र अभ्यास करून घेतला जाईल. ऑब्व्हियसली जे फक्त युपीएससी अभ्यास करतायत त्यांच्याकरता बॅचेस वेगळ्या असतील, पण ज्यांना दोन्ही करायचे त्यांच्याकरता बॅचेस वेगळ्या असू शकतात. जे फक्त युपीएससी अभ्यास करतायत त्यांनी युपीएससी अभ्यास करता करता त्यांना जर उद्या वाटलं की मला एमपीएससी पण करायचं आहे तर मग त्यांच्याकरता एमपीएससीच्या काय ऍडिशन्स वेगळ्या करायच्या त्याच्याकरता सेपरेट मॉड्यूल्स असतील. अशा प्रकारे तुम्ही बघणं गरजेचं आहे. याला फ्रीडम हे नाव का दिलेलं आहे तर एक म्हणजे 15 ऑगस्ट नंतर ती आपण बॅच चालू करणार आहोत. पण त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे की आता आपल्याला फ्रीडम आहे एमपीएससी करायचं का युपीएससी करायचं. मला वैयक्तिक जर विचारलं तर मी असं सांगेल की तुम्ही सुरुवातीला युपीएससीचा अभ्यास चालू करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर उद्या असं वाटलं की सध्या मी एमपीएससीचं जास्त लक्ष कॉन्सन्ट्रेट करायचंय मला तर तुम्ही त्याचा शिफ्ट सहज करू शकता. काही जणांशी मी काल चर्चा केली जे जुने लोक आहेत की ज्यांनी पूर्वी जेव्हा एमपीएससी युपीएससी सेम होतं तेव्हा आयदर युपीएससी किंवा एमपीएससीतनं पोस्ट काढलेल्या आहेत, तर तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की तेव्हा सुद्धा युपीएससी आणि एमपीएससीचा सिलेबस आणि फॉर्मॅट जरी सेम असला तरी प्रश्न विचारण्याच्या स्वरूपामध्ये मात्र थोडासा फरक होता. तर तो फरक असणार आहे की नाही हे आपल्याला खरं तर पुढच्या मेन्स नंतरच कळेल. तोपर्यंत आपण याच्याविषयी अधिकाराने बोलू शकणार नाही. पण तरी सुद्धा जे पूर्वी होतं त्याच्यावरनं आडाखा बांधणं खरं तर चुकीचं आहे. पण आपण असं
म्हणू शकतो की मे बी एमपीएससी मध्ये जरी आपल्याला एलॅबोरेटरी उत्तर लिहायची असतील तरी तो ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅट म्हणजे ते जरा जास्त ऑब्जेक्टिव्ह असू शकतं. नवीन अभ्यास करणाऱ्यांच्या दृष्टीने म्हणजे तुम्हाला जे राज्यसेवेचा अभ्यास चालू करणार आहे त्यांना थोडीशी भीती वाटू शकते की अरे आपल्याला तर एवढं सरळ लिहायचं आहे. पण हे केवळ कशामुळे ही भीती वाटते माहिती आहे, कारण याचा अर्थ गेले 1-2 वर्ष जेव्हा तुम्ही अभ्यास करायचा याचा विचार करता तेव्हा तुम्ही एक चौकट बांधलेली की मला फक्त ऑब्जेक्टिव्ह अभ्यास करायचा आहे आणि मला गोड काळे करायचं, अचानक तुम्हाला लिहायला सांगणार आहे. पण तुम्ही घाबरू नका. याचं कारण खरं तर हा जो नवीन फॉर्मॅट जो आलेला आहे हा नवीन फॉर्मॅट तुमच्या ग्रॅज्युएशनच्या परीक्षांशी जास्त संलग्न आहे. कारण तुम्ही ग्रॅज्युएशनला एलॅबोरेटिव्ह उत्तरं ऑलरेडी लिहिलेली आहेत. तशाच म्हणजे तुम्हाला इनफॅक्ट पूर्वी जेव्हा तुम्ही राज्यसेवा करायचा तेव्हा तुम्हाला तुमची विचारांची अभ्यासाची प्रक्रिया बदलावी लागायची. आता ज्या प्रकारे तुम्ही ग्रॅज्युएशनला अभ्यास केलेला आहे, ज्या प्रकारे तुम्ही ग्रॅज्युएशनला पेपर लिहिलेले आहेत, ज्या प्रकारे तुम्ही ग्रॅज्युएशनला तुमच्या विषयांकडे बघितलेलं आहे तशाच प्रकारे तुम्हाला ते एमपीएससीकडे पण बघायचं आहे. त्याच्यामुळे नवीन विद्यार्थ्यांसाठी हा बदल हा जास्त चांगला आहे ऍज कम्पेअर टू ओल्ड फॉर्मॅट. तर त्याच्यामुळे आता एमपीएससी आणि युपीएससी म्हणजे पूर्वी कसं होतं की आयदर तुम्हाला युपीएससीची बॅच करायला लागायची किंवा एमपीएससीची बॅच किंवा वेगळा वेगळा अभ्यास करायला लागायचा. बॅच असं मी म्हणतोय, तुम्हाला माहिती आहे की सिनर्जीमध्ये आम्ही कधीच असं म्हणणार नाही की क्लासच करायला पाहिजे, आपण भूमिकेतनं बोलतोय. तर पूर्वी तुम्हाला असं डिसिजन घ्यावा लागायचा, तर आता तसं डिसिजन न घेता तुम्ही एकत्र अभ्यास डेफिनेटली करू शकता. दुसरा जो उपक्रम सिनर्जीमध्ये चालू होणार आहे 16 जुलैपासून तो म्हणजे करंट इव्हेंटचा इनडेप्थ डिस्कशन करणारी बॅच आपण एक लॉन्च करणार आहोत आणि ती इंग्लिश आणि मराठी वेगवेगळ्या भाषांमध्ये असेल. याचं कारण आता तुम्हाला माध्यम निवडणं ही पण तितकीच महत्वाची प्रक्रिया असणार आहे. कारण युपीएससीचा अभ्यास करताना सुद्धा बहुतांशी लोक इंग्रजीमध्ये जरी लिहित असले तरी बरेच काही विद्यार्थी मराठीमध्ये पण आपल्याला पेपर लिहिताना दिसतात आणि पास होताना पण दिसतात. मला असं वाटतं की राज्यसेवेचा ज्यांना फक्त अभ्यास करायचा होता त्यांना मे बी मराठीमधनं अभ्यास करणं सुरुवातीच्या काळामध्ये जास्त कम्फर्टेबल वाटू शकतं. ऑब्व्हियसली मटेरियलची खूप वानवा असणार आहे हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळे सुरुवातीचा हे 1-2 वर्षाचा कालखंड जो असेल याच्यामध्ये हे जे मराठीमधनं उपलब्ध जे मटेरियल जे असेल ते अतिशय महत्वाचं असेल आणि या पॅनोरामा बॅचच्या माध्यमातून आम्ही ती सुरुवातीच्या काळातली जी गॅप असेल मराठीमधल्या मटेरियलची ती भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे टेस्ट. राज्यसेवेचा अभ्यास करताना आपण टेस्ट नक्कीच द्यायचो, परंतु तुम्ही जर आताच्या नवीन सिस्टीमचा फॉर्मॅटचा विचार जर केलात तर तुम्हाला टेस्टचं महत्व खूप जास्त प्रमाणामध्ये जाणवेल. जेव्हा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये परीक्षा द्यायच्या असतात म्हणजे 4 पर्यायांपैकी तुम्हाला एक पर्याय निवडून एक सर्कल जेव्हा तुम्हाला काळं करायचं असतं त्याची तुम्हाला खूप जास्त प्रॅक्टिसची गरज नसते. पण तुम्हाला जेव्हा उत्तरं लिहायची असतात तर तेव्हा मात्र तुम्हाला प्रचंड प्रॅक्टिसची गरज असते. मी गेले 20 वर्षे सांगत आलेलो आहे क्लास करा अगर करू नका, परंतु प्रत्येकाने टेस्ट सिरीज मात्र ही लावलीच पाहिजे. आणि टेस्ट सिरीज म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्टिव्ह टेस्ट ज्या असतात आपल्याला माहिती आहे की आपण बऱ्याच वेळेला टेस्ट आपल्याला बाजारामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या मित्र टेस्ट सिरीज असतात, आपण झेरॉक्स काढून घेतो आणि आपण त्या घरी किंवा स्टडीमध्ये बसून त्या सोडवतो. हे ऑब्जेक्टिव्ह टेस्टला चालू शकतं, परंतु जेव्हा आपल्याला आता एलॅबोरेटिव्ह जेव्हा मेन्सच्या टेस्ट आपल्याला रायटिंग प्रॅक्टिस जेव्हा करायची असेल तेव्हा आपल्याला त्या एक्झामिनेशन एन्व्हायरमेंटमध्ये बसून ती उत्तरं लिहिण्याची प्रॅक्टिस करणं अतिशय गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही पुढच्या वर्षभर प्रचंड टेस्ट द्या आणि खूप जास्त प्रमाणामध्ये लिहायची प्रॅक्टिस करा. सिनर्जीमध्ये विविध विद्यार्थ्यांच्या बॅकग्राऊंड वेगवेगळ्या असणार आहेत. आता सुरुवातीला 1-2 वर्ष त्यांच्या गरजा लक्षात घेऊन काही वेगळ्या प्रकारच्या टेस्ट सिरीज आपण लवकरच लॉन्च करणार आहोत. तर सध्या मला म्हणजे आज मला एवढे मुद्दे सांगायचे होते की हा जो बदल जो आहे काही लोक त्याचं स्वागत करतील, काही लोक त्याच्याविषयी जास्त खुश नसतील. मी वैयक्तिक याच्याविषयी खुश आहे कारण हा बदल होणं हे गरजेचं होतं. परंतु हा बदल झालेला आहे आणि हा बदल ऍक्सेप्ट करणं त्याप्रमाणे आपल्याला स्वतःला अडॉप्ट करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि ज्यांनी अभ्यासाला सुरुवात करतायत त्यांनी अजिबात गोंधळून जाऊ नका. याचं कारण त्यांना अभ्यासाला सुरुवातच करायची, त्यामुळे सुरुवातीपासूनच ते ह्या नवीन प्रक्रियेप्रमाणे स्वतःला ढाळतील याचा मला विश्वास आहे. जेव्हा सिलेबस डिटेलमध्ये येईल तेव्हा मी तुमच्याशी पुन्हा एकदा विस्ताराने बोलेलच. पण त्याच्या आधी जर कोणाला माझ्याशी किंवा आमच्याशी काही चर्चा करायची असेल तर आम्ही इथे
11 ते 1 सोमवार ते शुक्रवार ह्या वेळामध्ये उपलब्ध असू. तुम्ही प्रत्यक्ष येऊन पण आमच्याशी वैयक्तिक चर्चा करू शकता जर काही कन्फ्युजन्स वगैरे असतील तर. सो तुम्हा सगळ्यांना परीक्षेसाठी आणि तुमच्या अभ्यासासाठी बेस्ट ऑफ लक. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.